नमस्कार भारत, WH न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे। मी विजय खवसे। आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, वाडी, नागपूर। आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे। बातम्या लपवत नाही, दाखवितो। मग ते राजकारण असो की सामाजिक, क्राइम असो की भ्रष्टाचार, अन्याय असो वा अत्याचार, आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्त्व। तुम्ही सुद्धा महत्त्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। ऐकूया आजची पत्रकार परिषद। परिवाराच्या वतीने संघमित्रा ढोके यांचा जो अन्याय झालेला आहे, या अन्यायाच्या विरोधामध्ये संपूर्ण संघटना त्यांच्या पाठीशी आहेत। त्या येत्या 14 तारखेला उपोषणावर बसणार आहेत। जर सरकारने 2-3 दिवसात जर त्यांना आदेश दिला नाही तर कलेक्टर ऑफिससमोर आम्ही धरणा मंडप आणि उपोषण करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। आणि या उपोषण मंडपामध्ये आणि आंदोलनामध्ये तमाम नागपूर शहरातील संघटना, राजकीय संघटना, सामाजिक संघटना याच्यामध्ये सहभागी होतील। याची आपण सरकारने दखल घ्यावी ही विनंती। वरील जो अन्याय आहे, मी ॲडव्होकेट अजय डिकोसे, कास्ट्राईब फेडरेशन महाराष्ट्र याचा सल्लागार आहे। आणि श्रीमती संघमित्रा ढोके यांच्यावर जो अन्याय झालेला आहे, अन्याय हा शासनच करत आहे। आणि शासनाने केलेला अन्याय, त्यांना जे पदोन्नती देण्यात पाहिजेत होती ते वैधानिकदृष्ट्या, लीगलदृष्ट्या योग्य असूनसुद्धा त्यांना देत नाही। त्या दिव्यांग असून आज त्यांच्यावर जो अन्याय होत आहे त्याबद्दल त्यांना तत्काळ पदोन्नती बहाल करावी अशी आमच्या संघटनेची मागणी आहे। आणि ती आपण लोकांनी योग्य प्रकारे आपल्या वर्तमानपत्र आणि चॅनलमध्ये बातमी प्रसारित करून त्यांना योग्य न्याय आमच्या वतीने आमची मांडणी कराल अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। आपल्याला माहीत आहे, मी अरुण गाडे, अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ। बाजूला बसलेले शामरावजी हाडके संघटनेचे ज्येष्ठ नेते आहेत, कास्ट्राईब संघटनेचे। त्यांच्या बाजूला बसलेले आपल्याला माहीत आहे प्राध्यापक राहुल मत संविधान परिवार। त्यांच्या बाजूला बसलेल्या रणजित रामटेके सामाजिक कार्यकर्ते आणि राजेंद्र गणवीर। माझ्या बाजूला बसलेल्या ज्या मॅडम आहेत त्या प्राध्यापक वंदना इंगळे, डॉक्टर, त्या नागपूर जिल्ह्यात कास्ट्राईबच्या अध्यक्ष आहेत। त्यांच्या बाजूला बसलेले आहेत रविभाऊ पोथारे, कार्याध्यक्ष आहे कास्ट्राईब संघटनेचे। वंदना इंगळे, प्राध्यापक डॉक्टर वंदना इंगळे। आज विशेष आपणास सांगायचं असं आहे की संघमित्रा ढोके या आयुक्त कार्यालयामध्ये नागपूरच्या सहाय्यक आयुक्त म्हणून नगर प्रशासन इथे कार्यरत आहे। आणि त्या मागासवर्गीयसुद्धा आहेत आणि मागासवर्गीय असूनसुद्धा दिव्यांग आहेत। आणि दिव्यांगासाठी शासनाने 4% आरक्षण लागू केलेलं आहे। या मॅडमच्या 2016ला त्यांची वरच्या पोस्टर गट अ वरचे पदोन्नती त्यांना मिळायला पाहिजे होती, परंतु मंत्रालयातील काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून बुजून पदोन्नतीच्या समितीकडे त्यांचं नाव पाठवलं नाही। आणि जेव्हा चौकशी केली की माझं नाव का नाही पाठवलं, तर त्यांचं उत्तर आलं की अनुमोदनाने आम्ही ते पाठवलेलं नाही। त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची डिपार्टमेंटल इन्क्वायरी नाही, कुठल्याही प्रकारचे आरोप नाही। असं असताना अनुमोदनाने म्हणून त्यांच्या पदोन्नती 2016 पासून त्यांनी नाकारली। आणि म्हणून त्यांनी अनेक निवेदनं शासनाला दिली। आणि शेवटी आता त्यांचा 1 महिना उरला, म्हणजे आता 1 महिना नाही, 20 दिवस उरलेले आहेत। येत्या 31 तारखेला त्या रिटायर होणार आहेत। त्यापूर्वी जर शासनाने त्यांना त्यांची पदोन्नती बहाल केली नाही तर येत्या 14 तारखेपासून आपली ड्युटी पूर्ण करून त्या तिथेच आमरण उपोषणाला बसणार आहेत अशी नोटीस त्यांनी दिलेली आहे। आणि आम्ही सर्व संघटना
त्यांना पाठिंबा तर देऊच आणि प्रत्यक्ष आम्ही त्यांच्यासोबतही असू. आणि त्यासाठी आपण आजची ही पत्रपरिषद आयोजित केलेली आहे. विषय मोठा नाही आहे, फक्त एकच म्हणायचं आहे की फक्त मागासवर्गीयांच्या पदोन्नती असताना यांना कुठेतरी मिळाली नाही पाहिजे म्हणून कोणाच्या मार्फत खोट्या केसेस दाखल करणे, खोटी पत्र देणे आणि त्या आधारावरती त्यांच्या पदोन्नत्या रोखण्याचे प्रकार महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून आहेत. महाराष्ट्रातील जनता म्हणते की महाराष्ट्र पुरोगामी आहे, फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, परंतु यांच्या डोक्यातला जातीयवाद संपलेला नाही हे अनेक प्रकरणातून आपल्याला दिसून येते. आणि सरकार तरीही म्हणतं की आम्हाला अर्बन नक्षलाइज खतम करायचं आहे. तर अर्बन नक्षल कोण आहेत बाबा? हे जातीवादी डोके असणारे अर्बन नक्षल नाही आहेत का? ते जाणून बुजून खोट्या केसेस दाखल करतात, खोट्या तक्रारी करतात, पदोन्नतीपासून वंचित करतात, आरक्षणापासून वंचित करतात. हे जे बसलेले अधिकारी आहेत हे तर अर्बन नक्षल आहेत ना. म्हणजे न्याय मागणारा तुमच्या भाषेमध्ये जर अर्बन नक्षल असेल तर मग तुम्ही पुरोगामी महाराष्ट्र कसे म्हणणार हो? बाबासाहेबांनी संविधानातल्या आर्टिकल 19 प्रमाणे तुम्हाला अधिकार दिलेले आहेत. व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जर पाय म्हणली तुम्ही जर करत असाल संविधानाची शपथ येऊन आणि तिथे बसणारे सगळे, आम्ही तर निश्चित करतो की तिथे बसणाऱ्या साऱ्या विधिमंडळातील लोकांनी कसं काय हो त्याला सपोर्ट केलेलं आहे. हे एक प्रकारची दडपशाही आहे, एक प्रकारची हुकुमशाही आहे. तर आम्हाला तेच म्हणायचं आहे की मग आम्ही अशी जर प्रकरणं असतील तर मग आम्ही पुढे कसे म्हणजे सादर करणार, कसा अन्यायाच्या विरुद्ध आम्ही संघर्ष करणार. आणि आमचा संघर्ष करण्याचाच जर तुम्ही काढून घेताना अधिकार काढून घेत असाल तर मग या महाराष्ट्राला पुढे कोणीही वाचू शकणार नाही, अधोगतीला जाईल असं नम्रपणे सुचवायचं वाटतं. कारण बाबासाहेबांनी अथक प्रयत्नाने संविधानामध्ये तुम्हाला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. जो समाज पीडित होता त्याला अधिकार देऊन त्याला मुक्त केलं. परत तुम्ही ती जर पेशवाई लादण्याचा प्रयत्न करत असाल तर समाज गप्प बसणार नाही आणि त्याला तुम्ही अर्बन नक्षल म्हणणार. तुम्ही एखाद्या व्यक्तीला अन्यायाविरुद्ध जर तो संघर्ष करत असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जर गळचेपी होत असेल तर हे अन्याय आहे, हा परत अन्याय आहे. आणि म्हणून आम्ही या विरोधात सातत्याने उभं राहू, संघर्ष करीत. धन्यवाद. तुम्हाला असं वाटतं का मंत्रालयामध्ये असे काही लोक आहेत जे खरंच ज्यांना पदोन्नती मिळणार अशा वेळेस ते काही दडपून ठेवतात, असे काही लोक आहेत का? आहे का? ज्यावेळेस 21/7/2021 पदोन्नतीतील आरक्षण संपवण्याचं माननीय उपमुख्यमंत्री त्यावेळेचे अजित पवार हे त्या मागासवर्गीय कमी समितीचे अध्यक्ष होते. सर्व त्यामध्ये मागासवर्गीय मंत्री होते त्या समितीमध्ये. त्यावेळेस त्यांनी मराठा समाजाचं आरक्षण म्हणजे सुप्रीम कोर्टानं नाकारलं होतं. त्या 5 तारखेला त्या दिवशी त्यांनी घोषित केलं का मराठा समाजाला आम्ही वंचित करणार नाही, त्यांच्यासाठी काहीतरी करू. परंतु त्यांच्यासाठी काहीतरी करण्याच्या ऐवजी यांनी सरळ 7 तारखेला GR काढला आणि मागासवर्गीयांचं जे 33% पदोन्नतीतील आरक्षण होतं ते संपवून त्या ठिकाणी सर्व सामान्यांसाठी ते खुलं केलं. म्हणजे मागासवर्गीयांच्या ज्या 60-70 हजार ज्या जागा होत्या पदोन्नतीच्या रिक्त त्या जागेवरती ओपन कॅटेगरीतून सगळे भरलेले आहेत. तर हा अन्याय करताना त्याला सपोर्टिंग कोण होते? तर GADमध्ये जी एक लॉबी कार्यरत होती, आम्ही सातत्याने तिथे जात होतो. त्या GADच्या कक्षामध्ये सर्व अमागासवर्गीय कर्मचारी भरल्या गेलेत अधिकाऱ्यांसहित. ते याच्यासाठी भरले गेलेले होते की तिथली बातमी बाहेर जाऊ नये आणि रातोरात हे घडलं, कोणाला कानो खबर नाही. आणि पदोन्नतीचं आरक्षण संपवलं. अजूनही ती लॉबी तिथे मंत्रालयामध्ये अशी ती लॉबी आहे की जी जातीयवादी आहेत
ते या लोकांना मी आता बरेचदा जातो तर साहेब ते म्हणतात तुम्ही लोकांच्या पदोन्नतीसाठी भांडतायत, संघर्ष करताय. आम्ही म्हणते 20 वर्षापासून इथं आम्हाला पदोन्नती नाही. म्हटलं भैया, तुम्हाला जे इतर मागासवर्गीयांना जे पदोन्नतीतील आरक्षण भेटतं हे तुम्हाला कसं, म्हणजे काय आपोआप भेटतं की कसं भेटतं? त्यांचे मेरिटवरच त्यांना मिळते ना म्हटलं. आणि त्या पदोन्नतीच्या आरक्षणाची टक्केवारी दिलेली आहे. ओपन समाजासाठी जे 33 -67% जे ओपन कॅटेगरीसाठी आहे, त्या 67 कॅटेगरीमध्ये टक्क्यामध्ये तुम्ही येत नाहीत. मग त्याच्यामध्ये हा 33% काय गुन्हा आहे म्हटलं? म्हणून तुमची जी मानसिकता आहे म्हटलं का एखाद्या मागासवर्गीयाला वरच्या पदावर गेलं तर तुम्हाला पाहून होत नाही. आणि म्हणून म्हटलं तुमच्या पोटामध्ये ती असूया आहे. तर ही असूया, हा देश हा जातीवादी देश आहे. आरक्षणाला एनकेन प्रकारे विरोध करायचा ही या देशातली पद्धतच आहे. कारण याच्या पाठीमागे आपल्याला माहीत आहे RSS ही सातत्याने आरक्षणाला विरोध करत आलेली आहे. ओपन कॅटेगरीला 50% आरक्षण आहे, 3% 3.5% असणाऱ्या लोक 50% आरक्षणाचा लाभ घेत आहेत. आणि 85% 90% असणारी जनसंख्या त्यांना 50% आरक्षण असून त्याच्यातही ते पूर्ण भरलेलं नाही आहे. 20 आणि 25% वरचं आरक्षण नाही आहे. सर्वोच्च न्यायालयात पहा, आता एक फक्त गवई साहेब सोडले तर बाकीच्या आता फक्त एकही न्यायाधीश नव्हता. केंद्र सरकारच्या कार्यालयामध्ये 2%पेक्षा तिथे पदं भरलेली नाही आहेत. 1-2 पदं फक्त 40-50 पैकी आहेत. बाकी सगळे सवर्ण आहेत. हे आरक्षण लोकांना दिसत नाही. पारंपरिक पद्धतीने 100% ज्यांनी आरक्षण भोगलेलं आहे तेच विरोध करत आहेत. EWS लागू केलं 10% लोकांना, सवर्णांना. त्या 10% कोण आहेत? तुम्ही जेव्हा म्हणता का 30% वाले 35% वरच्या पदावर जाते, तर लॅटरल एंट्रीद्वारे जे येणारे आहेत त्यांची कुठली तुम्ही UPSCची परीक्षा घेतली? त्यांना तुम्ही डायरेक्ट सहसाची पदावरती नियुक्त्या दिलेल्या आहेत. म्हणजे फक्त दुसऱ्यांना, म्हणजे मागासवर्गीयांना जर पदोन्नती मिळाली किंवा पद मिळालं तर त्याच्यात अवकात नाही आहे, त्याच्यात गुणवत्ता नाही आहे, त्याच्यात मेरिट नाही आहे म्हणायचं. आणि तुमच्यामध्ये किती मेरिट आहेत हे ते दाखवायचं ते आहे. अशा प्रकारचं एनकेन प्रकारे लोकांना भ्रमित करायचा जो प्रकार आहे तो यांनी आरक्षणाच्या माध्यमातून केलेला आहे. आपल्याला माहीत आहे, ज्यावेळेस OBCचं आरक्षण लागू झालं, EP सिंगांनी लागू केलं, त्यावेळेस फक्त हे मागायसाठीच आरक्षण आहे अशा प्रकारची वनवा पेटवला का? तर हे चालूच आहे. EP सिंगांनी OBCंना आरक्षण लागू करून OBCंना अजूनही जाग आलेली नाही का ज्या आरक्षणाचे मारेकरी कोण आहेत ते त्यांना अजून समजलेलं नाही. आणि म्हणून ते अजूनही मागेच आहेत. त्यांना जर समजलं असतं का आपल्या आरक्षणाचे मारेकरी सवर्ण आहे तर त्यांनी या लढ्यामध्ये ते सातत्याने सोबत दिली असते. अशा प्रकारचं हे आंदोलन आमचं सातत्याने सुरू आहे. आणि सर 20 दिवस उरलेले आहेत सेवानिवृत्तीला मॅडमचे. 20 दिवसापूर्वीच हा पवित्र उचलला आहे. याच्या आधी का बरं मॅडम काय पुन्हा विचारा? 20 दिवस सेवानिवृत्तीची मॅडमची उरलेली आहे. 20 दिवसापूर्वी हा मुद्दा उचललेला गेला आहे. याच्यापूर्वी मॅडमने गेल्या 2-3 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. विविध माध्यमातून त्यांनी अर्ज दिलेले आहेत. आणि आम्ही त्या दिवशी विभागीय आयुक्तांना भेटलो. त्या दिवशी तिथे त्या मॅडमने सांगितलं की मी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे, परंतु अजूनही शासनाने त्याची दखल घेतलेली नाही आहे. सातत्याने पाठपुरावा करत आहे परंतु दखल घेतल्या जात नाही. हो ना, 12/7/22 पासून त्यांनी देण्यात आलेली नाही. त्यांनी 18/4/22 दिला, 12/7/22 अर्ज दिला, 30/8/22 पत्र दिलं, 13/9/22, 6/11/23, 14/8/24. शेवटी कसं असते, जेव्हा नाईलाज होतो, कधी कधी काय असते की बा होईल, आज नाही उद्या होईल, आश्वासन मिळतात, आम्ही बघून घेऊ बसलेत. परंतु आता त्यांना असं मी रिटायरी व्हायला आले तरी होत नाही.
म्हणून आता त्यांनी हा शेवटचा मार्ग पत्करलेला आहे. त्यांची गट जे आहे सिनियर गट हल्ली कुठल्या पदावर आहेत ते आता? आता सहाय्यक आयुक्त, आता उपायुक्त झाल्या असत्या, म्हणजे त्या त्याच्या डिपार्टमेंटच्या त्या प्रमुख झाल्या असत्या. कुठल्या गावाला काम करतात? नागपूर काम करतात. आयुक्त कार्यालय. आयुक्त नागपूर आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर, नगर प्रशासन विभाग. आपल्याला प्राध्यापक वंदना इंगळे मार्गदर्शन करतील. थोडक्यात बोला. मी डॉक्टर वंदना इंगळे, आपणा सर्वांना मी नमस्कार करते. आत्ताच गाडे साहेबांनी या संघमित्रा ढोके ह्या दिव्यांग असून अनुसूचित जातीचे आहेत आणि म्हणून त्यांना त्यांची पदोन्नती नाकारलेली आहे शासनाने, हे आत्ताच गाडे साहेबांनी आपणाला सांगितलेलं आहे. परत मी त्यावर बोलणार नाही, परंतु दिव्यांग प्रवर्गातून आरक्षणानुसार जी पदोन्नती असते आणि जी अनुसूचित जातीची महिला असून त्यांची ही पदोन्नती नाकारणे आणि त्याकरता आमची संघटना त्यांना न्याय देण्याकरता आम्ही त्यांच्याकडे गेलो असता. त्या 14 तारखेपासून कर्तव्य निभावून त्या उपोषणावर बसणार होते. म्हणून मग आम्ही आमच्या संघटनेने शासनाला पत्रव्यवहार केला आणि आत्ताच दुपारी मी त्यांच्याकडे बसली होती की काही शासनाने काही कारवाई केली का त्यांच्या ह्या पत्रावर. तर माझ्यासमोर अपर सचिव अशोक लक्कस, नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांचा फोन आला आणि त्यांना विनंती केली की मॅडम, फायनान्स विभागातून आपली फाईल निघालेली आहे आणि 2-3 दिवसाने तुम्हाला पदोन्नती देण्यात येईल. तेव्हा त्या म्हणाले की ऑफिस बंद होईपर्यंत म्हणजे 6 वाजेपर्यंत अगर मला हे लेखी जर आपण कळवत असाल तर मी उपोषणाला नाही बसेल. तर आत्ताच मला त्यांचा फोन आला आणि ते पत्र आलं त्यांचं, ते मी पत्र आपणास वाचून दाखवते. संघमित्रा ढोके प्रति श्रीमती संघमित्रा ढोके, सहाय्यक आयुक्त गट अ, विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर विभाग नागपूर. विषय: दिव्यांग प्रवर्गातून आरक्षणानुसार दिनांक 30/6 पदोन्नतीचा लाभ मिळण्याबाबत. संदर्भ: आपला दिनांक 27/6/25 रोजीचा अर्ज. आपल्या संदर्भाधीन अर्जाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की मुख्याधिकारी संवर्गातील दिव्यांग प्रवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा मानीव दिनांक देण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 29/7/24 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार वित्त विभागामार्फत उपसमितीची बैठक दिनांक 11/7/25 रोजी पार पाडली आहे. त्यानुसार दिव्यांग अधिकाऱ्यांकरता अधिसंख्य पदे निर्माण करण्याकरिता उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेण्याची कारवाई वित्त विभागाकडून प्रस्थापित आहे. आपल्या मागणीच्या अनुषंगाने शासनाकडून प्राथम्याने कारवाई करण्यात येत असून आपण उपोषणाच्या मार्गाचा अवलंब करू नये ही विनंती. असे आमच्या पत्रानुसार आम्ही जी शासनाकडे जे निवेदन केलं त्या पत्रावर यांनी अशा प्रकारचा कारवाई केली आहे. तर संघटनेला थोडाफार त्याच्यात श्रेय मिळालेलं आहे असं आपण म्हणूया. आणि 2-3 दिवसामध्ये जर यांना पदोन्नतीचा जर आदेश प्राप्त झाला नाही तर त्या तर उपोषणाला बसतीलच, पण त्यांच्याबरोबर आमची संघटना सुद्धा उपोषणाला बसणार असे मी या ठिकाणी जाहीर करते आहे. आणि मित्रांनो, बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. ही होती आजची विशेष बातमी. पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत. तर WH न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टाग्रामवर फॉलो करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा. धन्यवाद.